महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम। तर मिलिंद प्रश्न अंतर्गत धूतांगा संबंधी प्रश्न हे प्रकरण आपण काल वाचलं आणि 13 धूतांगाचा इथे जो उल्लेख आलेला आहे त्या 13 धूतांगाविषयी सुद्धा आपण थोडं थोडं का होईना पण हे धूतांग म्हणजे काय या संबंधी आपण काल माहिती या ठिकाणी घेतलेली आहे। तर एक भिक्षू आपल्या जीवनामध्ये जे काही संकल्प करतो त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीचं एक व्रत तो धारण करत असतो। तर विशेषतः चिवराच्या संबंधाने, भिक्षापात्राच्या संबंधाने, भिक्षाटनाच्या संबंधाने, ध्यानाच्या संबंधाने तर असे वेगवेगळे धूतांग एक भिक्षू धारण करत असतो। अर्थातच ह्या धूतांगाचा जो काही उपयोग आहे किंवा हे व्रत जे काही धारण करण्यात येते ते स्वतःला धुण्याकरिता, धूत म्हणजे धुणे, चित्ताला धुणे। तर चित्ताला इतके जबरदस्त मळ चिपकलेले आहे की ते साध्या साबणानेही निघत नाही, तर त्याला खुर्चू खुर्चू काढावं लागतात। आणि मग त्यासाठी असे जे काही धूतांग आहे ते धूतांग आपल्याला सहाय्यभूत सिद्ध होत असतात। आणि म्हणून अशा धूतांगाचं पालन करणारे भिक्षू आपल्याला बुद्धाच्या काळामध्ये आणि आताही काही भिक्षू आपल्याला तसे पाहायला मिळतात। मग आता हा प्रश्न असा आहे, त्यांचा राजांचा प्रश्न असा आहे, कारण त्यांनी पाहिलं की असे धूतांगधारी भिक्खू दिसत आहेत आणि असेही गृहस्थ दिसत आहेत ज्यांनी अनागामी फळ प्राप्त केलेलं आहे। मग त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की जर गृहस्थ जीवनामध्ये राहून आपल्याला ज्ञान प्राप्त करता येते, अनागामी फळ प्राप्त करता येते, तर मग धूतांगाचे पालन करणे व्यर्थच आहे ना। धूतांगाचे पालन मग स्वतःला का म्हणून त्रास द्यायचा, असा हा एक स्वाभाविक प्रश्न राजाच्या मनामध्ये उत्पन्न झाला। आणि मग ते भंते नागसेनाकडे जाऊन हा प्रश्न त्या ठिकाणी ते उपस्थित करतात की एखादा गृहस्थ जो संसारी आहे, काम वासनाचा आनंद घेणारा आहे आणि आपल्या पत्नी व मुलाबाळांसोबत राहणारा आहे, चंदन लावणारा, माला गंध विलेपन धारण करणारा, रजत धारण करणारा, अलंकार धारण करणारा, तर इत्यादी पद्धतीचा तो जीवनाचा उपभोग घेतो आणि तो शांत सर्वोत्तम निर्वाणाला प्राप्त करू शकतो काय? असा व्यक्ती निर्वाणाला प्राप्त करू शकतो काय? तर नागसेन म्हणतात की हो, अशा प्रकारचे 100 नाही, 200 नाही, 300 नाही, 400 नाही, 500 नाही, 1000 नाही, 10,000 नाही, कोटी नाही, सहस्त्र कोटी नाही, तर अगणित लोक होऊन गेलेले आहेत, होऊन गेलेले आहेत। तर 10, 20, 100, 1000 संबंधी बोलण्याचा तर प्रश्नच उरत नाही, अशा पद्धतीनं भंते नागसेन त्याला सांगतात। तर आपण त्याविषयी सांगावे असा आग्रह राजा भंते मिलिंदाला करतात। तर ते म्हणतात की इथे जे काही 100, 1000, 10,000, कोटी, 10 कोटी असंख्य गृहस्थ आहेत त्यांना नव अंगानी युक्त बुद्ध वचनामध्ये, तर जे काही बुद्ध वचनाचे 9 अंग आहे किंवा बुद्धांचे सुद्धा आपल्याला 9 अंग पाहता येईल, तर त्यामध्ये सल्लेखिता हा जो शब्द आलेला आहे तो मृत्यूविषयीचं जे काही चिंतन आहे किंवा मृत्यू संबंधाने जी काही प्रज्ञा आहे किंवा मृत्यू संबंधाने जी काही माहिती किंवा मृत्यू संबंधाने जे काही आपलं आकलन आहे,
आपल्या चिंतनातून आपल्या ध्यानातून निर्माण होणारं जे काही आकलन आहे त्याला सल्लेखिता असं म्हटलेलं आहे. तर विशेषतः सल्यसुताचा आपण जेव्हा उल्लेख करतो तर त्या सल्यसुतामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे की इथे जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हा मृत्यूला प्राप्त होतो आणि म्हणून आपली जी काही एकमेकांप्रती आसक्ती आहे ती आपण तोडली पाहिजे, कारण त्यातून अल्टिमेटली आपल्याला दुःखच प्राप्त होते. तर अशा पद्धतीचा उपदेश सल्लेसुत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ते या संबंधी ही बाब भगवान बुद्धाने सुद्धा स्पष्टपणे आपल्याला सांगितलेली आहे. नंतर 4 मार्ग म्हटलेला आहे. आपल्याला मार्ग म्हणजे काय माहिती आहे? दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी पटिपदा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. आणि मग यामध्ये धूतांगाचे गुण तर इत्यादी श्रेष्ठ अंगाने आश्रित आहेत त्या सर्वांना इथे एकत्र मोजावे लागते. म्हणजे इथे सगळ्यांना एकत्र मोजावं लागते. कोणाकोणाला जे सल्लेखित आहे, ज्याला दुःखाची जाणीव झालेली आहे, 4 मार्गांचं ज्यांनी अनुसरण केलेलं आहे, ज्यांनी धूतांग गुण धारण केलेला आहे, म्हणजे निर्वाणाकडे गेलेल्या विविध अवस्था ज्यांनी प्राप्त केलेल्या आहे, अशा सर्वांना या ठिकाणी काय करावं लागते? एकत्र करावं लागते. तर आता हे जे काही उल्लेख आलेला आहे, कोटी, 10 कोटी, सहस्त्र नाही तर अगणित लोक, तर हा उल्लेख त्यांच्यासाठी आलेला आहे जो यापूर्वी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा प्रथम बुद्ध उत्पन्न झाले त्या प्रथम बुद्धापासून तर आजपर्यंत ज्यांना ज्यांना हा मार्ग गवसला, त्या काळामध्ये जे जे सम्यक संबुद्ध होऊन गेले, त्या सम्यक संबुद्धांच्या प्रभावाने, त्यांनी सांगितलेल्या धम्म उपदेशाने हजारो नव्हे, लाखो नव्हे, सहस्त्र नव्हे तर अनगिनत लोक नाही का निर्वाणापर्यंत पोहोचले. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी या सगळ्या अवस्था त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. त्या सगळ्यांनाच यामध्ये मोजावं लागेल असा त्याचा भावार्थ या ठिकाणी आलेला आहे. तर याच पद्धतीनं ते म्हणतात की जसं खोलगट आहे, उंच, सखल, समान, विषम अशा कुठल्याही जमिनीवर पाणी पडते आणि तिथे जलाशय निर्माण होतो आणि हा जलाशय नदीमध्ये वाहत जातो आणि नदीमध्ये तो जाऊन मग वाहत वाहत तो महासागरामध्ये एकत्र होत असतो. तर त्याच पद्धतीने राजा या विषयाच्या विस्तारामध्ये ज्या काही बुद्धवचनामध्ये सल्लेखिता, 4 मार्ग, धूतांग गुण इत्यादी श्रेष्ठ अंगानी आश्रित बाबी आहेत त्या सर्वांना येथे एकत्र मोजावं लागते. त्या सर्वांना इथे एकत्र मोजावे लागते. म्हणजे जे लोक ज्या ज्या पद्धतीचे ही अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यामध्ये सल्लेखिता, 4 मार्ग, धूतांग गुण, तर हे जे काही श्रेष्ठ गुण आहे त्या श्रेष्ठ गुणांनी युक्त अशा सर्वांनाच एकत्र मोजावं लागते. तिथे कोणालाही सोडता येत नाही. आणि या अनुषंगाने हा जो काही आकडा आहे तो आकडा सहस्त्र नाही तर अनगिनत आहे, ज्याची आपण मोजणी करू शकत नाही, गिनती करू शकत नाही. इतके लोक आजपर्यंत ह्या सगळ्या बाबी आत्मसात करून मुक्त झालेल्या अवस्थेमध्ये किंवा अनागामी अवस्थेमध्ये आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळतात. तर म्हणून या सगळ्या गोष्टीचं आकलन झाले तर परिपूर्णतेकरिता, परिशुद्धतेकरिता, एकत्र येण्याकरिता उपयोगाचे ठरेल. तर त्याचप्रमाणे हे राजा, एखादा कुशल लेखक आपल्या सहकारी लेखकाची नियुक्ती करून आपल्या बुद्धीच्या अनुभवावर उपयोग करून ते व्यवस्थित लिहून घेतो. आपल्याला अनेक लोक असे दिसून पडतात जे खूप चांगलं लेखन करतात आणि मग त्यांचा सोबती जो असतो, किंवा जसं तर बाबासाहेब आंबेडकरांचे स्फुट लेखन करायचे, कागदावर एक लिहून ठेवायचे, त्याला व्यवस्थितपणे टाईप करण्यासाठी नानकचंद रत्तू हा त्यांचा सेवक त्या ठिकाणी त्यांच्या सेवेमध्ये होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कागदावर ड्राफ्टिंग केलेली आहे तो व्यवस्थितपणे आपल्या टाईप रायटरवर तो टाईप करून एक प्रकारे त्याला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न करायचा. तर अशाच पद्धतीचा एक कुशल लेखक आपल्या सहकार्याची नियुक्ती करतो आणि आपल्या बुद्धीच्या अनुभवावर उपयोग करून ते व्यवस्थितपणे लिहून घेतो व तो लेख समग्रपणे परिपूर्ण होईल असा तो प्रयत्न करतो. जसं बाबासाहेबांनी केलाय त्याच पद्धतीने एक कुशल लेखक, आजही अनेक लेखक आहेत जे
आपल्या सहकार्याला ते सांगतात आणि त्याचा सहकारी सुंदरपणे एका कागदावर तो लिहत असतो. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या बुद्धीच्या अनुभवानुसार सर्व कारण व उदाहरणांना एकत्र करून सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे ते परिशुद्धीकरिता उपयोगाचे ठरेल. मी सुद्धा त्याच पद्धतीने याचं संकलन करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, असं या ठिकाणी भंते नागसेन राजाला म्हणतात. आणि मग ते याचं विश्लेषण करताना सांगतात की राजा, श्रावस्ती नगरामध्ये भगवान बुद्धासोबत 5 कोटी महान भिक्खू उपासक उपासिका राहत होते. 5 कोटी. आता हा जो काही आकडा आहे, हा आकडा 5 कोटी म्हटल्यानंतर खरंच 5 कोटी लोकसंख्या असलेलं हे श्रावस्ती नगर होतं नाही होतं आपल्याला याची काही कल्पना नाही, आहे की नाही. असो, त्यापैकी 57,000 लोक अनागामी फलामध्ये प्रतिष्ठित झालेले होते. इथे एक आकडा सुद्धा दिलेला आहे, 1,57,000. 1,57,000 लोक अनागामी फळामध्ये प्रतिष्ठापित झालेले होते. आणि ते सर्व लोक कोण होते? गृहस्थ होते. त्यापैकी कुणीही प्रवज्जित नव्हता. ही बाब या ठिकाणी विशेषत्वानं महत्वाची आहे. तर गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा, संसारामध्ये राहून सुद्धा लोक संसारातून अलिप्त होऊन बुद्धाच्या मार्गाचा अवलंब करून ह्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्था ते प्राप्त करून घेऊ शकतात, फळ प्राप्त करून घेऊ शकतात. आणि इथे याच लोकांचा उल्लेख भंते नागसेनाने केलेला आहे. पुन्हा तेथेच एका आंब्याच्या झाडाखाली यमक पाटिहार्य नावाचा चमत्कार दाखविला, तेव्हा 20 लाख लोकांनी ते आत्मसात केले. तसेच महाराहुलवाद, महामंगल सुत्त, समचित्त परिणाय, पुराभेद सुत्त, कलह विवाद सुत्त, सूडव्यूह सुत्त, महाव्यूह सुत्त, तुवटक सुत्त, सारीपुत्त सुत्तामुळे अनंत लोकांना धर्मज्ञान प्राप्त झाले. तर ह्या जे काही सुत्तांचा उल्लेख आलेला आहे, अर्थातच या सुत्तांमधून भगवान बुद्धाचा जो काही उपदेश आहे त्या उपदेशाचं श्रवण केल्यामुळे, त्या उपदेशांना ग्रहण केल्यामुळे या ठिकाणी अनंत लोकांना धर्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर अर्थातच बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की जो काही भिक्खू संघ होता, तो भिक्खू संघ बुद्धाचा उपदेश घेऊन गावागावापर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोहोचून हा उपदेश त्यांच्यापर्यंत ते पोहोचवत होते. आणि ह्या वेगवेगळ्या सुत्तांच्या माध्यमातून बुद्धाने जो काही उपदेश केलेला आहे, त्या उपदेश जेव्हा लोक ऐकत होते, त्या उपदेशाचा परिणाम जो काही लोकांवर व्हायचा, त्या परिणामातून खऱ्या अर्थानं त्यांना काही ना काही प्राप्ती व्हायची, धर्मज्ञान प्राप्त होत होतं. अशा पद्धतीचा हा उल्लेख या ठिकाणी ते सांगत आहेत. तर याशिवाय राजगृह नगरामध्ये भगवान बुद्धाचे 30,50,000 महान श्रावक व उपासक उपासिका राहत होते राजगृहामध्ये. पुन्हा तेथे धनपाल नावाच्या हत्तीचे दमन केल्यानंतर 90 लाख देवतांना व दगडांनी बनवलेल्या चैत्यामध्ये अंतिम उद्देशाचा उपदेश करीत असताना 14 लाख जीवांना धर्माचे ज्ञान प्राप्त झाले होते. 14 लाख जीवांना म्हटलेलं आहे, जीव सत्व आहे ना. तर ह्या पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. अतिशय गहन अशी गोष्ट आहे. खरं म्हणजे आपल्या आवाक्या बाहेरचीच गोष्ट आहे ही. तर आपल्याला माहित आहे की धनपाल नावाचा हत्ती ज्याला देवदत्ताने सोडलेला होता, तो देवदत्ताने सोडलेला मदमस्त हत्ती बुद्धासमोर येऊन म्हणजे त्याचं दमन झालेलं होतं. आणि ही जी काही घटना आहे ती घटना त्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या लोकांनीच पाहिलेली नाही, तर या इतरही ठिकाणी वास्तव्य करीत असलेले जे देवलोक आहे, ब्रह्मलोक आहे ना, तर ते म्हणून असा उल्लेख आलेला आहे की 90 लाख देवतांना त्याचं आकलन झालं किंवा त्याचं ज्ञान झालं, त्याची महती त्यांच्या लक्षामध्ये आले आणि तिथून त्यांनी प्रेरणा घेतली आहे ना, असं या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर जे काही चैत्यामध्ये अंतिम उद्देशाचा उपदेश करीत असताना, तर ठिकठिकाणी चैत्यांमध्ये भिक्षूंची जी काही व्यवस्था होती त्या ठिकाणी राहत असताना तिथे जो काही उपासक उपासिकांना त्या लोकांनी उपदेश केलेला आहे किंवा बुद्धांनी उपदेश केलेला आहे, तर अशा 14 लाख जीवांना धर्माचे ज्ञान प्राप्त झालेले होते असं म्हटलेलं आहे.
पुन्हा वाराणसीमध्ये ऋषिपुत्र मृगदायांमध्ये प्रथम उपदेश केला तेव्हा 18 लाख ब्रह्म व असंख्य देवतांना. पुन्हा 53 भवनामध्ये, आता 53 भवन म्हणजे 53 देवता लोक, तर पांढरे घोंगडे अंतरलेल्या दगडावर बसून अभिधम्माचा उपदेश केल्यानंतर 80 लाख देवतांना देवभवनातून उतरत असताना संकस नगराच्या दरवाजामध्ये लोकविवरण प्रतिहार्य प्रसन्न झाल्यामुळे 30 लाख मनुष्य व देवतांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली होती. आता हे कठीणच काम आहे याचं विश्लेषण करणं. याचं काय विश्लेषण करायचं, कारण याचं आपल्याला काही आकलन होत नाही. फक्त आपण एवढंच आकलन करू शकतो की या ठिकाणी, या ब्रह्मांडामध्ये जे जे काही सत्व आहे, त्या सत्वाच्या संदर्भामध्ये बौद्ध धम्माच्या अनुषंगाने जो काही उल्लेख आलेला आहे, त्या उल्लेखामध्ये आपल्याला 31 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. तर काही कनिष्ठ पातळीवरचे जे निरय गतीला प्राप्त झालेले आहे आणि काही उच्च पातळीवर जगणारे सुद्धा सत्व आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना देवलोक म्हणतो, ज्यांना ब्रह्मलोक म्हणतो. आपण पाहिलं नाही, आपल्या आकलनाच्या हे सगळं पलीकडे आहे, तरी पण याचा उल्लेख येतो. आणि असा हा उल्लेख आल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीचे अनेक लोक पाहायला मिळतात, जे 53 देवलोक म्हणतो आपण, तुषित देवलोक म्हणतो, चातुर्महाराजिक देवलोक म्हणतो, यामा देवलोक, अशा अनेक पद्धतीचे. तर ब्रह्मलोक 16 पद्धतीचे रूप ब्रह्मलोक आपल्याला पाहायला मिळतात. 4 ब्रह्मलोक, अरूप ब्रह्मलोक म्हणतो, ते 4 आहेत. असे 31 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग हे जे काही उच्च गतीला प्राप्त केलेले देवलोक आहेत, ते त्यांनी निर्वाण प्राप्त केलेले नाही अद्याप, ते जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले नाहीत. आणि म्हणून ते सुद्धा भगवान बुद्धाचा उपदेश ग्रहण करत असतात, असा उल्लेख आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून 53 भवनामध्ये जे काही उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे, तो उपदेश 80 लाख देवतांनी त्या ठिकाणी ऐकलेला आहे. आणि त्या 53 भवनामधून जेव्हा भगवान बुद्ध उतरायचे असं म्हटलेलं आहे, एक प्रतीक रूपानं ते दर्शवल्या गेलेलं आहे की त्या संकिसामधून एक प्रकारची सीडी बनलेली होती आणि त्या सीडीला चढून आकाशामध्ये जिथे 53 देवता लोक आहेत त्या ठिकाणी भगवान बुद्ध जायचे आणि आपल्या आईला अभिधम्माचा उपदेश करायचे आणि त्या सीडीने ते परत यायचे. तर एक हे ते प्रतिकात्मक आहे. तर म्हणून संकस हा उल्लेख आलेला आहे. संकस म्हणजे संकिसा. आज जी संकिसा आपल्याला पाहायला मिळते त्या संकिसाच्या संदर्भाने हा उल्लेख आलेला आहे. आणि त्या 53 देवता लोकांमध्ये जिथे त्यांच्या आईने जन्म घेतलेला होता, त्या आईला दुःखातून मुक्त करण्यासाठी भगवान बुद्धाने तिथे जाऊन अभिधम्माचा उपदेश केलेला आहे. आणि ते त्या आकाश मार्गावर जे काही सीडी बनलेली होती त्या सीडीवरून ते संकिसामध्ये यायचे आणि तो उपदेश पुन्हा सारिपुत्ताला सांगायचे, असा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. तर हा उपदेश जो आहे तो 80 लाख देवता त्यांनी पण ऐकला. आणि इथे असं म्हटलेलं आहे की नगराच्या दरवाजामध्ये लोकविवरण प्रतिहार्य प्रसन्न झाल्यामुळे 30 लाख मनुष्य व देवतांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली होती. तर हे असे आकडे या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं शाक्यांच्या कपिलवस्तूमध्ये बुद्ध वंशाचा उपदेश व महासमय सुत्ताचा उपदेश लोकांना धर्मज्ञान प्राप्त झालेले होते. आता आपण हे पूर्णपणे वाचण्याची गरज नाही. तर वेगवेगळ्या सुत्तांचा, जसं रतन सुत्ताचा, त्रिकुट्ट सुत्ताचा उपदेश आहे. तर हे उपदेश ऐकल्यानंतर 84,000 लोकांना धर्मज्ञान प्राप्त झाले होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बुद्धाने जे जे काही वेगवेगळे उपदेश दिलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी उपदेश दिलेले आहे, ते वेगवेगळे उपदेश म्हणजे एकाच उपदेशाने लोकांना धर्मज्ञान प्राप्त झालेलं नाही, तर वेगवेगळ्या उपदेशांनी त्यांना धम्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि या वेगवेगळ्या उपदेशातून ज्यांना ज्यांना धम्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या सर्वांना एकत्रितपणे मोजावं लागतं. आणि असं मोजमाप केलं तर ते अनगिनत होतं, असं या ठिकाणी सारिपुत्ताला एकंदरीत सांगायचं आहे. तर मग भन्ते नागसेन, आता हा प्रश्न राजा विचारत आहे की जर गृहस्थ शांत म्हणजे जो गृहस्थ राहून शांत परमोच्च निर्वाणाला प्राप्त करता येते, तर मग धुतांग धारण करून काय साध्य करू इच्छितात? या कारणामुळे धुतांग निरर्थक ठरत नाही काय? खूप बेसिक सवाल आहे
हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की मग जर निर्वाण प्राप्त करणे गृहस्थांना जर सहजपणे शक्य असेल तर मग इतका कठोर तपश्चर्या करण्याचं कारण काय आहे? काय गरज आहे मग हे दूतांग वगैरे धारण करण्याची? काही गरज नाही आहे. आणि मग ते या ठिकाणी तर्कही देतात की जर मंत्र औषधाशिवाय रोग दुरुस्त होतात तर मग वमन विवेचनाद्वारे शरीराला दुःख देण्याची काय गरज आहे? आपण वमन करतो, विरेचन करतो, नाही का? गळ्यामध्ये म्हणजे कसं तरी वाटत असेल तर आपण म्हणतो की वमन कर बाबा, म्हणजे उलटी कर, म्हणजे तुला बरं वाटेल, आहे ना? विरेचन कर. अशा पद्धतीनं धक्काधुक्की मारून शत्रूला नियंत्रित करता येत असेल तर मग भालाभरची धनुष्य काठी या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याची काय गरज आहे? खाचा खोट्या छिद्र वेली शाखांच्या द्वारे झाडावर चढता येत असतील, झाडांना फांद्या असतात, त्या फांदीला धरून जर झाडावर चढता येत असेल तर मग त्या झाडावर चढण्यासाठी शिडीची काय आवश्यकता आहे? किती स्वाभाविक प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे ना, स्वाभाविक प्रश्न आहे. उघड्या जमिनीवर शांत झोप जर लागत असेल तर मग झोपण्यासाठी रजया, गाद्या या सगळ्यांची काय गरज आहे? खाली भूमीवर घोंगडं टाकलं आणि झोपलं, मग गाद्याची काय गरज आहे की नाही? शेवटी आपला उद्देश काय? शांत झोप येणे. आणि मग शांत झोप अशाच पद्धतीनं येत असेल तर मग गाद्या वगैरेची गरज काय आहे? एकटा मनुष्य भयानक घनदाट जंगलात जाऊ शकत असेल तर मग शस्त्र सैनिकांची, है ना, सशस्त्र सज्ज सैन्याची वाट पाहण्याची आवश्यकता काय? एखादा मनुष्य पोहून नदी पार करू शकतो तर मग पूल वगैरे बांधण्याची, नाव वगैरे वापरण्याची काय आवश्यकता आहे? असे हे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहे. आणि हे प्रश्न विचारून या सगळ्या बाबीची काय, कशी काय, म्हणजे हे बाब निरर्थक आहे, दूतांगाचं पालन करणं निरर्थक आहे, असा हा प्रश्न या ठिकाणी राजा या ठिकाणी विचारत आहे. मग ह्या सगळ्या बाबीची आवश्यकता काय आहे? तर मग ते भंते नागसेन या ठिकाणी सांगतात की हे राजा, धुतांगाचे 28 गुण आहे. या गुण वैशिष्ट्यामुळे सर्व बुद्धांनी धुतांगाची प्रशंसा केलेली आहे. तर मग ते सांगतात की बघा, धुतांग आपण कशासाठी धारण करतो? तो धुतांगामध्ये काही ना काही गुण आहे आणि ते गुण आपल्याला आत्मसात करता यावे. त्या गुणांना आत्मसात करण्याकरिता आपण धुतांगाचं पालन करत असतो. आणि ते 28 गुण या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. धुतांगामुळे काय होते? तर जीविका शुद्ध होते, फळ सुखद असते, दोष राहत नाही, दुसऱ्यांना दुःख देत नाही, निर्भय असतो, कोणाला त्रास देत नाही, एकांतवास वाढतो, अवनती होत नाही, कपट कारस्थान राहत नाही, रक्षण होते, सहकार्य करतो, सर्व प्राण्यांना नियंत्रित करतो, आत्मसंयमी होतो, अनुकूल असतो, कुणावर आश्रित नसतो, पूर्णपणे मुक्त होत असतो, आसक्तीचा नाश झालेला असतो, दोषरहित असतो, मोहरहित असतो, अहंकार नष्ट झालेला असतो, कुतर्काचे खंडन करतो, शंका दूर होतात, आळस नष्ट होतो, असंतोष नाहीसा होतो, सहनशक्ती वाढते, अतुलनीय ठरतो. अतुलनीय, त्याची तुलना जेव्हा आपण इतरांसोबत करतो त्यावेळेस हा इतरांच्या तुलनेमध्ये श्रेष्ठ ठरतो, प्रमाणा पलीकडे असतो, सर्व दुःखाच्या पलीकडे गेलेला असतो. तर धुतांग धारण केल्यामुळे ह्या 28 गुणांची वृद्धी त्या धुतांगधारी भिक्खूमध्ये होत असते. आणि म्हणून हे या धुतांगांचे धारण करण्याचे हे 28 गुण आहे. हे गुण आपल्याला धुतांग धारण केल्यामुळे प्राप्त करता येते. मग पुन्हा ते म्हणतात की हे ज्या धुतांगांना सम्यक प्रकारे धारण करतात ते 18 प्रकारच्या गुणवैशिष्ट्यांनी युक्त असतात. आता पुन्हा 18 प्रकारचे गुणवैशिष्ट्ये, आता हे 28 पद्धतीचे गुणवैशिष्ट्य झाले. आता या ठिकाणी पुन्हा 18 प्रकारचे गुणवैशिष्ट्ये सांगितलेले आहे. आता हे सगळे यामध्ये वरच्या याच्यामध्ये आलेलेच आहे. त्यामध्ये त्याचे आचरण पवित्र व शुद्ध होते, त्याचा मार्ग निश्चित असतो, तो काया आणि वाचा मनाने सुरक्षित असतो, त्याचा मानसिक व्यवहार पवित्र असतो, सामर्थ्य वाढते, तो निर्भर होतो, आत्मदृष्टी नष्ट होते, मी आणि माझं ही जी काही दृष्टी आहे, माझ्या धारणा वगैरे, त्याला आत्मदृष्टी म्हणतात. मिथ्यादृष्टी ही नष्ट होते, आघात करण्याची प्रवृत्ती समाप्त होते, इतरांना दुःख देण्याची, इतरांविषयी द्वेष करण्याची, त्यातून जो काही क्रोध निर्माण होतो ती वृत्ती नष्ट होते, मैत्री भावना वाढीस लागते, त्याचा आहार संयमित असतो, सर्व लोक सन्मान देतात, भोजनाची मात्रा वाढते, नेहमी जागृत अवस्थेमध्ये असतो, स्मृतीचा सराव करतो, गृहस्थ जीवनापासून मुक्त असतो, जेथे उत्तम तेथे त्याचा विहार असतो, पापकर्माबद्दल घृणा असते,
विवेकामध्ये विहार करतो, नेहमी अप्रमादी असतो. तर हे राजा जे धूतांगाचे सम्यक प्रकारे पालन करतात ते या 18 गुण वैशिष्ट्यांनी युक्त असतात. पुढे पुन्हा सांगितलं आहे की 10 प्रकारचे लोक धूतांगाचे पालन करण्यास योग्य असतात. कोणते 10 प्रकारचे लोक धूतांगाचे पालन करण्यास योग्य असतात? त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, श्रद्धावान, पापभीरू, धैर्यवान, षड्यंत्र न करणारा, ध्येयवादी, ज्याने काही ध्येय निश्चित केलेला आहे असा, लोभरहित, जिज्ञासू, ज्याला जाणण्याची इच्छा आहे असा, दृढ संकल्पवान, कटकटीपासून मुक्त आणि मैत्री भावनेचे पालन करणारा जो व्यक्ती आहे तो धूतांगाचे पालन करण्यास योग्य आहे, अनुकूल आहे पालन करण्यास, है ना. मग ते म्हणतात की हे राजा जे गृहस्थ संसारी कामभोगी आहे त्यांनी शांत परमोच्च निर्वाण प्राप्त केलेले आहे, त्यांनी पहिल्या जन्मामध्ये, आता ही महत्वाची बाब आहे, ही जी बाब इथे या ठिकाणी कथन करत आहेत बनते लागसेन, ही बाब धूतांगाचं महत्व काय आहे हे अधोरेखित करणारी बाब आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर जे गृहस्थ संसारी कामभोगी आहेत त्यांनी शांत परमोच्च निर्वाण प्राप्त केलेले आहे. त्यांनी पहिल्या जन्मामध्ये 13 प्रकारच्या धूतांगाचे पालन केले असले पाहिजे. त्यांनी तेथे या मार्गाने चालून व स्वतःला परिशुद्ध करून घेतले असल्यामुळे आज गृहस्थ जीवन जगत असूनही त्यांनी शांत परमोच्च निर्वाणाला प्राप्त केलेले आहे. आता इथे खऱ्या अर्थानं बोध घेण्याची आपल्याला गरज आहे. म्हणजे इतका सारा धूतांगा संबंधामध्ये जे काही सांगितलं, त्याचे गुण सांगितले आणि ह्या सगळ्या बाबीचा उल्लेख करत असताना आता जी बाब या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे की गृहस्थ जीवनामध्ये रममाण झालेले लोक सुद्धा जेव्हा अनागामी फळाला प्राप्त करतात तर त्याच्या पाठीमागे काही ना काही भूमिका आहे, त्याच्या पाठीमागे काही ना काही हेतू आहे, त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण आहे. उगाच कोणी गृहस्थ जीवनामध्ये अनागामी फळाला प्राप्त करत नाही. असं असतं तर मग आपल्या सर्वांनाच अनागामी फळ प्राप्त करता आलं असतं. पण त्यासाठी जे काही विशिष्ट प्रयत्न आपल्याला करावे लागतात ते प्रयत्न अनेक जन्मामध्ये एखादा व्यक्ती करत असतो, तेव्हा या जन्मामध्ये त्याचा परिपाक म्हणून त्याला त्याच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण होत असतं आणि त्या सामर्थ्यातून जरी तो या जन्मी गृहस्थ जीवन जगत असला तरी तो आपल्या त्या बळाने, त्या सामर्थ्याने तो एक प्रकारे अनागामी फळापर्यंत पोहोचू शकतो, असं या ठिकाणी अधोरेखित होत आहे ना, असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बुद्धाला जे काही बुद्धत्व प्राप्त झालं ते एका जन्माची कृती नव्हे किंवा एका जन्माचा परिपाक नव्हे, तर असंख्य जीवन मरणाच्या फेऱ्यांमधून जन्म घेणे, मृत्यू होणे, जन्म घेणे, मृत्यू होणे, अशा पद्धतीने कितीतरी असंख्य जीवन धारण करून त्या प्रत्येक जीवनामध्ये आपल्या या बोधिसत्वांनी सत्कर्म केलेले आहे. मग ते कुठल्याही सत्वामध्ये उत्पन्न झालेले असेल तरी आपला बोधिसत्व त्या जन्मामध्ये सत्कर्म करीत 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 विविध अवस्थांना पार करून 10 पारमिताचे एक एक घडे थोडे थोडे का होईना पण ते भरत 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 असंख्य जन्म घेत घेत ते या अवस्थेला पोहोचले. बोधिसत्व अवस्थेला त्यांनी परिपक्व केलं आणि आता बुद्धत्व प्राप्तीसाठी त्यांनी शेवटचा जन्म या सुमेध बोधिसत्वांनी घेतलेला होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीची जी काही अवस्था आहे ते एका जन्माचा परिपाक नसून अनंत जन्माचा परिपाक आहे. त्या अनंत जन्मामध्ये प्रत्येक जन्मामध्ये कुशल कर्म करत 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 तो व्यक्ती बोधिसत्व अवस्थेपर्यंत आला आणि आता बुद्धत्वाला त्यांनी प्राप्ती केलेली आहे. ही एका जन्माची फलश्रुती नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा यातून बोध घ्यावा लागतो की आपल्याला सुद्धा काही फलश्रुती प्राप्त करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुशलच कर्म करत करत जायचं आहे आणि ह्या कुशल कर्माचा एक ना एक दिवस आपल्याला परिपाक मिळतो, परिणाम मिळतो, त्याचा लाभ होतो. आता हा लाभ कधी होईल हे काही आपल्याला सांगता येत नाही, परंतु निश्चितपणे मात्र कुशल कर्माचा परिणाम जो काही येतो तो परिणाम चांगलाच येतो. आणि म्हणून या कुशल कर्माचा परिपाक म्हणून गृहस्थ जीवन जगणारे लोक त्यांनी पूर्वजन्मामध्ये अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये त्यांनी धुतांग धारण केलं असेल, काही सत्कर्म केलेले असतील आणि म्हणून
ते असं म्हणतात की जे धुतांग धारण करतात त्यांना त्याचे लाभ तर मिळणारच आहे, परंतु गृहस्थ जीवन जगत असणाऱ्या लोकांना जो काही लाभ मिळतो आहे तो त्यांनी पूर्वजन्मामध्ये जे काही धुतांग धारण करण्याचं जे काही व्रत संपादन केलेलं होतं त्याचा परिपाक या जन्मामध्ये त्यांना अशा पद्धतीने मिळतो आहे आणि म्हणून ते या पद्धतीचा लाभ घेण्यासाठी परिपक्व झालेले आहेत. तर यातून आपल्याला हा बोध घेता येतो. मग हे पटवून देण्यासाठी ते काही उदाहरण देतात आणि ते सांगत असताना म्हणतात की एखादा कुशल धनुर्धारी आपल्या शिष्यांना आपल्या धनुर्विद्या शाळेमध्ये पहिल्यांदा धनुष्याचे प्रकार, धनुष्य कसं लावावे, कसे धरावे, मूठ कशी बांधावी, बोट कसे ठेवावे, पायाचा पवित्रा कसा घ्यावा, बाण कसा चढवावा, तो कसा उडावा, निशाणा कसा मारावा इत्यादी प्रकारचा तो शिकवून देतो. सुरुवातीस तो गवताचा बनवलेला मनुष्य, गवताचे तयार केलेले बुजगावणे किंवा धानाचा भुसा इत्यादी पासून तयार केलेलं पुंज फलक यावर लक्ष वेधण्यास सांगतो. टार्गेट समोर असते आणि त्या टार्गेटवरला तो लक्ष करण्यासाठी तो सांगत असतो आणि त्या टार्गेटवर तो बाण सोडतो आणि अशा पद्धतीने तो त्याचा सराव करून घेतो आणि मग ते शिकून तयार झाल्यानंतर त्यांना राजाच्या समोर उभं करतो. राजा त्याचे धनुर्विद्येतील कौशल्य पाहून खुश होतो व रथ, हत्ती, घोडे, धनधान्य, सोने, मोती, रत्न, दासदासी, नौकर, चाकर इत्यादी त्यांना भेट देतो. त्याला भेट मिळालं कशामुळे? तो आपल्या गुणांमध्ये निपुण झाला. ती ज्याने विद्या संपादन केली त्या विद्येमध्ये तो निपुण झाला आणि ही विद्या संपादन करण्यासाठी त्याला अगदी बेसिक स्टडी आपल्या गुरुकडून घ्यावी लागली, तशी तयारी त्याला करावी लागली, तशी प्रॅक्टिस त्याला तयारी करावी लागली. त्याच पद्धतीने हे राजा जे गृहस्थ संसारी कामभोगी आहेत ते शांत परमोच्च निर्वाणाला प्राप्त करतात. त्या सर्वांनी आपल्या पहिल्या जन्मामध्ये 13 प्रकारचे धुतांगाचे पालन, पहिल्या जन्मामध्ये म्हणजे पहिल्या नाही बरं, पहिल्या म्हणजे अगोदरच्या जन्मामध्ये 13 प्रकारच्या धुतांगाचे पालन केले असले पाहिजे. त्यांनी तेथे त्या मार्गाने चालून व स्वतःला परिशुद्ध करून घेतले असल्यामुळे आज गृहस्थ जीवन जगत असूनही त्यांनी शांत परमोच्च निर्वाणाला प्राप्त केलेले आहे. यातून आपल्याला एक गोष्ट कळते की अनेक लोकांचा जो काही स्वभाव आहे तो त्याच्या संस्कारावर डिपेंड आहे. म्हणजे आपल्या चित्तावर ज्या पद्धतीचे संस्कार झालेले असतील त्या संस्कारांना आपण वागत असतो. हे अगोदरही आपण अनेकदा बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला कोणाचा स्वभाव खूप काम वासनेमध्ये रत असलेला दिसतो, कोणी शांत दिसतात, कोणी क्रोधी दिसतात. तर विविध स्वभावाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण काय? याचं कारणच हे आहे की त्याच्या चित्तावर ज्या पद्धतीचे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराने युक्त असं त्याचं चित्त जे पुढे 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 जात असते आणि म्हणून त्या पद्धतीनं पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तो त्याच संस्काराने युक्त असल्यामुळे तो तसंच त्या पद्धतीनं त्याची वागणूक किंवा त्याचं बिहेवियर आपल्याला दिसून पडते. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की मागच्या जन्मामध्ये जे काही त्यांनी धुतांग धारण केलेलं असेल किंवा चांगल्या गुणांचं पालन केलेलं असेल त्याचा परिपाक आपल्याला शेवटी आपल्यासोबत काय येतात? आपल्यासोबत आपले कर्मच येत असतात. आणि म्हणून जे काही कुशल कर्म त्यांनी केलेले असेल त्या कुशल कर्माचा परिपाक तो आपल्या सोबतच राहत असतो आणि त्याचा परिपाक कधी ना कधी येत असतो आणि त्या परिपाकाचे परिणाम मग आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणून यामध्ये अनेक भिक्षू जीवन जगत असणारे लोक सुद्धा आपल्याला दिसून पडतात की ते एक प्रकारे निकृष्ट पद्धतीचं वागणूक आपल्याला त्यांची दिसून पडते. कारण जरी त्यांनी संसाराचा त्याग केला असला, शरीरावर चिवर धारण केलं असलं, परंतु मनाच्या संदर्भाने जे क्लेश आहे ते क्लेश त्यांचे दूर झालेले नाही असं आपल्याला दिसून पडते. आणि असे अनेक ग्रहस्थ आहे ज्या ग्रहस्थांनी जरी चिवर धारण केलेलं नसलं तरी त्या संसारामध्ये राहूनच ते शांतपणे जीवन जगतात, अक्रोधी होऊन जीवन जगतात, मैत्रीपूर्ण होऊन जीवन जगतात, करुणेचा विकास झालेला आहे त्यांच्या मनामध्ये. या संसाराविषयी जी आसक्ती आहे त्या आसक्तीपासून ते बरेच दूर गेलेले आहे. अशा पद्धतीची चेतना सुद्धा आपल्याला अनेक लोकांमध्ये पाहायला मिळते. आपण अनुभवतो या सगळ्या गोष्टी. तर हे जे काही आहे ते काही केवळ थोड्याशा श्रमाचा किंवा याच जन्मी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम नाही.
तर या अगोदर सुद्धा आपण जे काही प्रयत्न केलेले आहे त्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून सुद्धा आपण या अवस्थेला प्राप्त झालेलो आहोत, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे राजा, ज्यांनी आपल्या पहिल्या जन्मामध्ये धूतांगाचे पालन केले नाही ते येथे एकाच जन्मात अहर्त होऊ शकत नाही. बघा, ही बाब या ठिकाणी आलेली आहे. एकाच जन्मामध्ये कोणी अहर्त होऊ शकत नाही. जे एकाच जन्मामध्ये होऊ पण शकते. कोण होऊ शकते? ज्यांनी अशा पद्धतीचं पुण्य संपादन करत 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 जे आलेले आहे, पाहताना आपल्याला वाटते की या जन्मातच यांनी अर्थ जे हे असतात कुशल कर्म असतात, ते कुशल कर्माच्या एकंदरीत प्रभावाने सुद्धा आपण या जन्मामध्ये ते प्राप्त करत असतो. म्हणून या अनुषंगाने हे म्हटलेलं आहे की ज्यांनी आपल्या पहिल्या जन्मामध्ये दूतांगाचे पालन केले नाही ते येथे एकाच जन्मात अर्थ होऊ शकत नाही. परंतु उत्तम सामर्थ्यामुळे, उत्तम मार्गाने चालत असल्यामुळे व उत्तम प्रकारचे आचार्य कल्याण मित्राचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे अर्हत पद प्राप्त करता येते. आणि म्हणून त्यासाठी काय गरजेचं आहे? तर त्यासाठी उत्तम मार्गाने चालणे गरजेचं आहे. उत्तम प्रकारचे आचार्य आपल्याला प्राप्त होणे गरजेचं आहे. उत्तम प्रकारचे कल्याण मित्र आपल्याला प्राप्त होणे गरजेचे आहे. आणि उत्तम प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला मिळणे गरजेचे आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने या गोष्टी वारंवार आपल्याला सांगितलेल्या आहे की मूर्खाची संगती करू नका, चांगल्या लोकांची संगती करा, अकुशल कर्म करू नका, कुशल कर्म करा, स्वतःमध्ये उत्साह निर्माण करा, चांगल्या मार्गाचं अवलंबन करा, चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये आहा. असे वनाच बालान पंडितानंच सेवना. आचार्य चांगला निवडा, कल्याण मित्र निवडा, मार्गदर्शक निवडा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा विकास करून घ्या ना. आणि या सगळ्या प्रक्रियेतून आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला अर्हतपद प्राप्त होत असते, आपल्याला प्रेरणा मिळत असते. आपल्या कल्याण मित्र आपल्याला आपल्या धम्म मार्गापासून दूर होऊ देत नाही. आपल्याला धम्म मार्गावर आरूढ ठेवण्याचा तो कसोशीनं प्रयत्न करतो. यालाच आपण कल्याण मित्र म्हणत असतो. तो आपल्याला सदोदित प्रेरणा देत असतो आणि त्याच्या प्रेरणेमुळे आपली वाट सुकर होत असते, आपला प्रवास सुकर होत असतो आणि आपण अधिक तीव्र गतीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो आणि ते अर्हतपद प्राप्त करीत असतो. तर एक सुंदर बाब या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे, यापासून आपण शिकू शकतो की आपल्यामध्ये सुद्धा आपण सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे, मार्गाचं आपण पालन केलं पाहिजे, कल्याण मित्राची आपण निवड केली पाहिजे, चांगले आचार्य आपण निवडले पाहिजे, चांगले मार्गदर्शक आपण निवडले पाहिजे आणि अशा मार्गदर्शकाच्या संपर्कात राहून आपल्या प्रज्ञेचा आपण विकास करून अधिक त्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. तर किती महत्वाची बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. पुढे ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा, एखादा वैद्य, चिकित्सक आपल्या आचार्याला भरपूर धनसंपत्ती देऊन त्याला प्रसन्न करून त्याच्याकडून सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेतो, तो त्याच्याकडून शस्त्र पकडणे, शस्त्रक्रिया करणे, चिरा मारणे, कापणे, जखम बाहेर काढणे, जखम धुणे, वाळविणे, औषध लावणे, वमन, विरेचन, सुगंधित करणे इत्यादी बाबीचे ज्ञान शिकतो. आणि या सर्व बाबीचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर तो स्वतंत्रपणे उपचार करण्यास उत्सुक असतो. डॉक्टरांनी जे काही डिग्री प्राप्त केलेली असेल तर त्या विद्यालयामध्ये जे काही निपुण असे डॉक्टर होते त्यांच्या हाताखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तो अभ्यास केला, शिकून घेतलं, डिग्री प्राप्त केली. आणि ती डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही गुण निर्माण झाले, जे कौशल्य निर्माण झाले, त्या कौशल्याच्या आधारावर त्यांनी स्वतंत्रपणे आपले उपचार देण्याचं जे काही काम आहे ते त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केलं आहे ना. त्याला वाटते की आपणही आता निपुण झालेलो आहे आणि आपणही अशा पद्धतीची सेवा केली पाहिजे, म्हणून तो स्वतंत्रपणे आपलं काम करतो. 2 डॉक्टर या ठिकाणी बसलेले आहे, ते सुद्धा या प्रोसेसमधून गेलेले आहे. त्याच पद्धतीने हे राजा, जे गृहस्थ सांसारिक कामभोगी आहेत ते शांत परमोच्च निर्वाणाला प्राप्त करतात. कसं? तर त्या सर्वांनी आपल्या पहिल्या जन्मामध्ये 13 प्रकारच्या धूतांगाचे पालन केले असले पाहिजे. जसं आपण 4 वर्ष 5 वर्ष एखाद्या आचार्याच्या उपाध्यायाच्या सानिध्यामध्ये राहून, शिक्षकांच्या सानिध्यामध्ये राहून ते शिक्षण ग्रहण करतो, ते डिग्री प्राप्त करतो, त्याच पद्धतीनं ही सुद्धा बाब अशाच पद्धतीची आहे. तर कल्याण मित्राच्या आचार्यांच्या सानिध्यामध्ये राहून चांगले गुण आत्मसात करतो, चांगले संकल्प करतो, असे व्रत धारण करतो, त्या व्रताला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
आणि अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमधून जात असताना आपल्यामध्ये एक निपुणता प्राप्त होते आणि ती निपुणता या गृहस्थ श्रमामध्ये जीवन जगत असताना आपल्या कामी येते आणि त्या पूर्वशिदोरीच्या आधारावर आपल्याला जे काही सामर्थ्य प्राप्त होते त्या सामर्थ्यामधून आपण एक परिशुद्ध जीवन जगत एक शांत आणि पर्वोच्च निर्वाणाला प्राप्त होत असतो. हे राजा, धूतांगाच्या अशुद्धीमुळे धर्मज्ञान प्राप्त होत नाही. धूतांगाच्या अशुद्धीमुळे धर्मज्ञान प्राप्त होत नाही, तर धूतांगाच्या शुद्धीमुळे धर्मज्ञान प्राप्त होते. या शुद्धीमधून, धूतांग म्हणजे धुणे, अंग धुणे, जे आपलं जे चित्त आहे त्या चित्ताला धुणे, त्या धुण्यामधून आपल्याला धर्मज्ञान प्राप्त होते. म्हणून आपल्याला आपलं हे जे चित्त आहे ते धुवा लागते. त्यासाठी धूतांग धारण करावा लागतो, काही व्रत धारण करावं लागते आणि त्यातून खऱ्या अर्थाने आपल्या चित्ताची अधिकाधिक शुद्धी होत जाते आणि त्यातून आपल्याला धर्मज्ञान प्राप्त होत असते. म्हणून म्हटलेलं आहे की हे राजा, पाण्याच्या सिंचनामुळे बीजाला अंकुर येत असते. पाण्याच्या सिंचनामुळे बीजाला अंकुर येत असते. त्याचप्रमाणे हे राजा, धूतांगाच्या अशुद्धीमुळे धर्मज्ञान प्राप्त होत असते. प्युरिटी महत्वाची आहे, शुद्धता महत्वाची आहे. आणि म्हणून शुद्धतेकरिता भगवान बुद्धांनी ज्या ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत त्या आत्मसात करून आपल्या मनाला प्युअर करण्याचा प्रयत्न, परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करणं. अशुद्धीचा एक थेंब, अशुद्धीचा एक म्हणजे थोडंसंही सुद्धा अशुद्धी आपल्या मनात राहता कामा नये, अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सर्वतोपरी जे जे काही साधना बुद्धांनी सांगितलेले आहे त्या साधनांचा उपयोग करून आपण आपल्या मनाची परिशुद्धी करत असतो आणि या परिशुद्धीतून धर्मज्ञान प्राप्त होत असते. धर्मज्ञान म्हणजे केवळ बौद्धिक ज्ञान नाही. धर्मज्ञानाचा इथे जो आवाका आहे तो केवळ आपल्या बुद्धीपुरता नाही, तर धर्मज्ञान म्हणजे सत्याचं आकलन, सत्याची एक प्रकारे गवेषणा आपण करत असतो, सत्याला प्रत्यक्ष आपण अनुभवत असतो, आपणच सत्य होऊन जात असतो, है ना. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ते धर्मज्ञान प्राप्त होत असते. अनुभवाच्या आधारावर जसं आहे तसं पाहणे, यालाच आपण काय म्हणतो, धर्मज्ञान प्राप्त होणं. आपल्या अनुभवाच्या आधारे नाही का आपण ते प्राप्त करत असतो. किंवा ज्याप्रमाणे कुशल कर्म न केल्यामुळे, कल्याणकारक कर्म न केल्यामुळे सुगती प्राप्त होत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, धूतांगाच्या अशुद्धीमुळे धर्मज्ञान प्राप्त होत नाही. तर सुगती प्राप्त करायची असेल तर कुशलच कर्म केले पाहिजे, कल्याणकारक कर्म केले पाहिजे. ही बाब वारंवार भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला शिकवतो, वारंवार शिकवतो, प्रत्येक गोष्टीमधून शिकवतो. प्रत्येक बाब भगवान बुद्धाची जी आपल्याला एक प्रकारची प्रेरणा देते, ती प्रेरणा म्हणजे कुशल कर्म करण्याचीच प्रेरणा देते. आणि या कुशल कर्माच्या आधारावरच आपण आपल्या जीवनाची गती आपण सुधारू शकतो. ही बाब प्रकर्षानं आपण जाणून घेतली पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून कुंदाताई वारंवार याच गोष्टीचा उल्लेख करतात. इतर सगळ्या गोष्टी गौण आहेत, कुशल कर्म करणे प्रमुख आहे. आणि म्हणून कुशल कर्म करण्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाला चांगली गती प्राप्त होते आणि आपल्याला खऱ्या अर्थानं धर्मज्ञान प्राप्त होते. तर अशा पद्धतीनं हे राजा, पृथ्वीप्रमाणेच धूतांग विशुद्धीची कामना करणाऱ्यांना आधारभूत आहे. आपल्या सर्वांना उभं राहण्यासाठी जशी ही पृथ्वी आधारभूत आहे, तसंच धर्मज्ञान प्राप्त करण्यासाठी धूतांग काय आहे, आधारभूत आहे. कशासाठी, विशुद्धीसाठी. म्हणजे विशुद्धीला प्राप्त करायचं असेल तर आपण अशा पद्धतीचे धूतांग धारण केले पाहिजे. हे एक प्रकारे काय आहे, पृथ्वीसारखं आपल्याला आधार देणारं आहे हे धूतांग. म्हणून पाण्याप्रमाणेच धूतांग विशुद्धीची कामना करणाऱ्यांना सर्व प्रकारे क्लेश मळ धुण्यास आधारभूत आहे. जसं पाणी आपल्या कपड्यावरील डाग साफ करते, तसं धूतांग आपल्या मनावरील डाग साफ करण्यासाठी आपल्याला आधारभूत ठरते. ज्याप्रमाणे प्रकाशाप्रमाणेच धूतांग विशुद्धीची कामना करणाऱ्यांना सर्व प्रकारचे क्लेश मळ जाळण्यास आधारभूत आहे. हे राजा, वाराप्रमाणेच धूतांग विशुद्धीची कामना करणाऱ्यांना सर्व प्रकारचे क्लेश मळ उडवून नेण्यास आधारभूत आहे. जसं वारा कचऱ्याला उडवून नेतो, तसं हे धूतांग आहे ते आपल्या मनातील जे क्लेश आहे ते उडवून घेऊन जातात. आणि म्हणून हा आपल्यासाठी आधारभूत आहे ना. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी खूप सारे जे काही आधार आहे त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. तसं आई
आई प्रमाणेच धुतांगाची विशुद्धी करणाऱ्यांना क्लेश दुःख प्रपीडनापासून अनुग्रहित करण्यास आधारभूत आहे. हे राजा, वडिलाप्रमाणेच धुतांग विशुद्धीची कामना करणाऱ्यांना, म्हणजे आई जसे आपल्याला आधार आहे, वडील जसे आपल्याला आधार आहे, मित्र जसे आपल्याला आधार आहेत, त्याच पद्धतीनं धुतांग सुद्धा आपल्या धम्मजीवनाला आधार देत असतात. आपल्या धम्मजीवनासाठी ते आधारभूत ठरत असतात, आहे की नाही. स्वाभाविक गोष्टी आहे. जसा मित्र एक आधार असतो आपल्याला, आपली आई एक आधार असते, एक वडील आपल्याला आधार असतो. प्रत्येक माणसाला अशा आधाराची गरज असते. म्हणून आपल्या धम्मजीवनाला पुढे नेण्यासाठी धुतांग काय ठरतात? आधार ठरतात ना. तर अशा पद्धतीने ह्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मला वाटते 9:18 झालेली आहे. आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. आपण सर्वांनी शांतपणे मला या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.